फिल्मचं नाव मुंबईकर होतं आणि संतोष शिवन सरांनी डिरेक्ट केली होती फिल्म. माहिती खूप मोठं नाव आहे संतोष शिवन सर, खूप मोठं नाव आहे. तर ज्यावेळेस त्याचं ऑडिशन चाललं होतं त्यावेळेस ऑडिशन मागवलं होतं. पराग मेहतानी कास्टिंग केली होती या प्रोजेक्टची. तर ते बोलले की ऐसा एक कैरेक्टर है जो डरा डरा सा है और एक उसका एक फ्रेंड है जो उसको अपने गैंग में लेना चाहता है, और जब वो आता है गैंग में और तो जब उथल पुथल मचाता है तो उससे तेरी बैंड बजती, तो ऐसा कुछ कैरेक्टर है और मुझे कुछ चाहिए 10-15 दिन चाहिए तेरे. बोला ठीक आहे, मैं देता हूँ ऑडिशन. दिलं. त्याच्यानंतर मग त्यांच्या ऑफिसमध्ये संतोष शिवन सर आले होते. त्यांच्यावर भेट वगैरे झाली. मग त्यांनी सांगितलं की तू कर रहा आहे कॅरेक्टर वगैरे. त्याच्यानं झालं आणि मग सेटवरती गेलो. आम्ही 2 दिवस शूट करत होतो आधी. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी विजय सेतुपती सर आले सेटवरती, कारण की त्यांचं दुसरं शूट चालू होतं त्यामुळे त्यांना वेळ नव्हता. आणि ते आले. त्याच्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं ना विजय सेतुपती सरांना असं समोर, त्यावेळी त्यांची आठवली मला ती फिल्म 96. काय काम केलं 96 मध्ये यार. म्हणजे नुसतं इकडनं खेळलाय तुम्हाला इकडनं. त्याच्यानंतर सुपर डिलक्समध्ये जे काम केलं जबरदस्त ट्रान्सजेंडरचं काम केलं, म्हणजे छोटंसं काम पण लक्षात राहण्यासारखं काम. मास्टरमध्ये काम केलं. म्हणजे त्या माणसाला बघितलं होतं आणि जेव्हा आपण समोरून बघतो ना त्या माणसाला, किती सिम्पल आहे माणूस. चप्पल घालून येतो माणूस, शर्ट, असं काय खूप मोठा दिखावा नाही काय, एवढा मोठा स्टार आहे. ती सिम्प्लिसिटी मला जाम आवडली आणि तो माणूस लगेच कनेक्ट होतो. ती पॉवर आहे त्या माणसाची, कारण तूही तशा पद्धतीने राहतो. सिम्प्लिसिटी ते एक असेल आणि ते अट्रॅक्ट करतो समोरच्या माणसाला. त्याच्यानंतर मग आम्ही रिहर्सल केली पहिल्यांदा. लोखंडवाला बॅक्स रोडला मी शूट करत होतो आणि त्यावेळेस तो गाडीमधला सीन, तू हत्यार बित्यार. अच्छा, तो फर्स्ट सीन होता तुमचा? ओके. ज्यावेळेस आम्ही शूट करत होते तर त्यांनी विचारलं क्या नाम, बोला विनोद सूर्यवंशी, और किधर से, बोला इधर से. अच्छा, मैं साउथ से आया, मैं इधर. बोला हाँ सर आपको. अच्छा, त्यासंही म्हणाले मैं साउथ से आया. विजय सेतुपति. बोला सर आपको कौन नहीं जानता सर. नहीं फिर भी मैं सोचा बता दूँ, इंट्रोडक्शन देना मेरा काम आहे. तर खूप मजेदार माणूस आहे, गमतीदार माणूस आहे आणि खूप मजा आली त्यांच्याबरोबर काम करताना. खूप सिम्प्लिसिटी आणि कॅरेक्टरवरती वर्क करून येतात तो माणूस. आणि तू त्याच्या म्हणजे तुझं कॅरेक्टर असं दाखवलं की तू त्याला त्यांना समजवतोस की याला हे म्हणतात, ये वो है, ये वो आहे. आणि त्याच्यावर तो एक कॉमेडी सीन आहे. आणि त्याच्यावर अजून एक तो ऍक्टर होता अशोक पाठक. त्याची पण भूमिका खूप चांगली होती त्या सिनेमामध्ये. विनोद करतो याच्यामध्ये, पंचायतमध्ये विनोद करतो. पंचायतमध्ये विनोद करतो तो. मग तो सीन करत असताना तुला असं दडपण नाही आलं की अरे यार सुपरस्टार आहे हा साऊथचा, ह्याच्यावर हा सीन मी एवढं त्याला समजवायचं काम, म्हणजे अरे तू कोण आहे अशा पद्धतीचं ते कॅरेक्टर होतं की म्हणजे मी तुझ्या वरचढ आहे. आणि असं कॅरेक्टर प्ले करताना केवढं दडपण येतं इतक्या मोठ्या नटाबरोबर काम करत असताना. ते दडपण असतंच, पण समोरचा माणसाबरोबर डिपेंड असतं ना की तो समोरचा माणूस तुम्हाला कसं कुठल्या हिशोबाने ट्रीट करतं. आता एवढा मोठा स्टार आहे विजय सेतुपती, त्याला माहिती आहे की हा नवीन मुलगा आहे, ठीक आहे. तर त्याला कम्फर्ट देणं यांचं काम आहे. मोठ्या लोकांचं काम असतं की याला कसं प्रकारे आपण कम्फर्ट दिला पाहिजे, कशा प्रकारे आपण मैत्री केली पाहिजे, कशा प्रकारे आपण याच्याबरोबर काम केलं पाहिजे. तर त्यांना माहिती आहे ती गोष्ट आणि सिम्प्लिसिटी असल्यामुळे लोकांना मस्त असं खांद्यावर हातबीत घालून हां बता ना कैसा करेगा या क्या करेगा, त्या हिशोबाने आमचं बॉन्डिंग सुरू झालं होतं त्यावेळेस. आणि मी थोडाफार प्रॅक्टिस करून गेलो होतो या सीनची वगैरे, कसं करणार काय करणार. थोडंफार दडपण होतं, पण जेव्हा त्यांना बघितलं समोरासमोर आणि जेव्हा काम सुरू केलं तेव्हा ते दडपण नव्हतं. मजा आली काम करायला. मजा आली. हे दडपण गेलं, पण त्यानंतर तुम्ही एक घट्ट मित्र झालात. ते कसे झालात, त्याच्या मागचा किस्सा काय? ते बोलले की ते कॉमेडी वगैरे करत असायचे मध्ये मध्ये सीन करताना. ते समजवायचे की सीन को ऐसा करना चाहिए, ये लाइन को तो ऐसा बोल ले, यहाँ देख ले, ये रिॲक्शन दे दे. ते इन्व्हॉल्व करून घ्यायचा तो माणूस सीनमध्ये. त्याच्यानंतर तेच त्यांच्यावर बॉन्डिंग चांगलं झालं होतं. मग ते कधी कधी नारळ पाणी वगैरे पाजायचे आम्हाला, पाजायचे वगैरे, काय खायला आणलं की आम्हाला द्यायचे खायला. असं करून बॉन्ड सुरू झाला. त्याच्यानंतर मग त्यांना माणूस आवडला की ते पप्पी करतात. ॲक्च्युली त्यांचं हे आहे, माणूस आवडला ना की मग ते त्यांचा आहे तो तकिया कलाम आहे तो. त्यांना मक्काल सेल्वन बोलतात तिकडचे लोक. काय म्हणतात? मक्काल सेल्वन म्हणजे काय बोलतात, दानी माणूस असं काहीतरी त्याचा अर्थ असतो मक्काल सेल्वनचा. तर ते त्यांना एक नावाची उपाधी दिली आहे तिकडे. तर मस्त आहे माणूस, मजा असते. आवडला माणूस की तो पप्पी करतो माणूस, काम आवडलं की पप्पी करतो. ओके. मग त्यांनी एवढं सगळं खाऊ तुला आणून दिलं, तू काय नाही दिलंस त्यांना खायला आणून? नाही. का नाही? म्हणजे अक्षय कुमारांना दिलंस, त्यांना नाही दिलंस? त्यांना नाही दिलं, राहून गेलं त्यांना. नेक्स्ट टाइम कधी काम करताना खिचडी खायला घालेन त्यांना.
नेक्स्ट टाइम खिचडी देईन त्यानं पक्का. ओके. मग आता कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते? आत्ता नाही आहेत. मध्ये एकदा बोलणं झालं त्यांच्याबरोबर फोनवरती, हम्म. त्याच्यानंतर मध्ये बोलणं नाही झालं. आता खूप बिझी आहेत ते. असं कुठला एक म्हणजे तुझा वाढदिवस कधी असतो? 1 नोव्हेंबरला. 1 नोव्हेंबरला तुझा वाढदिवस असतो. असा अचानक भयानक एखाद्या खूप मोठ्या ॲक्टरचा तुला मेसेज आला आणि तुला शॉकिंग मिळालं की अरे बाबा इनका मेसेज कैसे आ गया मेरे बर्थडे के दिन, असे कोण ॲक्टर होते? नाही, असं तर मेसेज नाही आला अजून कोणाचा. अजून नाही आले. स्वानंद सरांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? स्वानंद गिरकिरे सर, हां. त्यांच्यावर माझा सीन नव्हता काही. हम्म. त्यांना नाही भेटलो होतं मी सेटवरती. अच्छा. त्यांच्यावर भेट झाली नाही माझी. आता आता तू म्हणजे हिंदीमध्ये सुद्धा काम केलंस, मराठीमध्ये पण केलंस. साऊथमध्ये कशा पद्धतीने काम करायची तुझी तयारी आहे का? किंवा ती लँग्वेज बॅरियर आहे का तुझ्यासाठी? लँग्वेज बॅरियर नेहमी राहणार, ते काही ना काही असणारच त्यांचं. पण कधी काही इच्छा माझी आहे काम करायची साऊथमध्ये किंवा एखादा प्रोजेक्ट करण्याची इच्छा आहे. पण ती लँग्वेज बॅरियर आहे. लँग्वेजचा इश्यू येतो कधी कधी ते लोक डबिंग वगैरे करतात. तर भविष्यात कधी कसं काही चान्स झाला, काम करण्याची संधी मिळाली तर नक्की करेन मी. तू सुरुवात म्हणजे कमर्शियल ॲड्सपासून केली आहेस का? तू एखादी अदर लँग्वेजची ॲड केली आहेस का? अदर लँग्वेजची ॲड तर नाही केली मी अजूनपर्यंत. अदर लँग्वेजची ॲड नाही केली. जी काही हिंदीमध्ये ॲड केलं सगळ्या मी. मराठीमध्ये केली आहेस तू एक ॲड आठव, आणि मराठीतल्या सुपरस्टार बरोबर तू ॲड केली आहेस. अच्छा. स्टार प्रवाहाचा प्रोमो केला होता. आठवलं. कोण होता? सिद्धार्थ जाधव, हा, त्याच्यानंतर आदिनाथ कोठारे आणि महाराष्ट्राची लाडकी हिरोईन अमृता खानविलकर. अच्छा, अमृता खानविलकर. कसा होता अनुभव त्यांच्यासोबत काम करण्याचा? बरं होतं, मजा आली त्यांच्यावर काम करताना. आणि त्यावेळेस तुला खरंच एक किस्सा सांगतो. जो माझा पाय होता तो ॲक्च्युली खरोखर मोडला होता. तो खरोखर मोडला होता? अच्छा. त्यावेळेस मी प्लास्टर नाही लावलं होतं, हां. पण तो माझा पाय जो क्रॅक झाला होता खालून, म्हणजे मधलं जे हाड आहे थोडं हलकंसं क्रॅक झालं होतं. त्याला प्लास्टर लागणार होतं. हां. तर असं झालं होतं. आणि त्यात सिद्धार्थ तुझ्या बाजूला येऊन उडी मारतो. त्यांना जसे ते आले, बोल थांबा, माझा पाय खरोखर मोडलाय. बोलते काय बोलतो, पाय मोडला तुझा? बोला हां. काय मेथड ॲक्टर आहे तू, पाय मोडून घेतो का ॲक्टिंग करण्यासाठी? सिद्धू दादा. हां. बोलो नाही, माझा खरंच मोडलाय पाय. तर त्यांनी खूप केअर केलं मला. 2 दिवस शूट होतं माझं. त्यांनी खूप केअर केलं मला. म्हणजे ते उड्या वगैरे मारायची इकडनं तिकडनं, पण ते पाय सांभाळून मारायचे उड्या. कसं वाटलं? म्हणजे एक एनर्जी रणवीर कपूर आणि एक एनर्जी इथे आमचा सिद्धार्थ जाधव, मराठीतला सुपरस्टार, आदिनाथ कोठारे, अमृता खानविलकर. चांगले होते. काय अनुभव होता ती ऍड करत असताना? खूप म्हणजे कम्पॅरेटिव्हली आधीच्या ऍड केल्यात आणि आता ही मराठीतली ऍड, काय त्याच्यामधली तफावत आणि नाविन्यपूर्वक काय होतं? नाही, काम तर तेच करत होतं मी जे करत होतो. बस हेच होतं की मजा खूप आली त्यांच्याबरोबर. म्हणजे सिद्धार्थ जाधव वगैरे मध्ये कॉमेडी वगैरे करायचे. डायलॉग कधी विसरायचे ते बोलले माती खाल्ली, हे खाल्ली, ते खाल्ली, त्यांचं चालू असायचं मध्ये. तर मजा आली खूप. आणि सांभाळून घेतले त्या लोकांनी मला, बघायला गेलं तर. मग सिद्धू दादाने विचारलं नाही तुझं नाव विचारून? सगळं विचारलं काय, कुठे राहतो, काय करतो, काय काय केलंय, सगळं सांगितलं मी त्यांना की असं आहे केलं होतं. आणि बाकी आदिनाथ बरोबर कधी कधी बोलणं होतं व्हॉट्सअपवरती. अच्छा. त्यांनी नंबर घेतला होता माझा, मी घेतला, त्याला मेसेज वगैरे केला. कधी कधी विशेष वगैरे पाठवतो, मी त्याला पाठवतो. आधीबरोबर बोलणं चाललं असतं व्हॉट्सअप वगैरे वरती कधी कधी. आदिनाथ कोठारेंचे कुठले सिनेमे पाहिलेस तू? ते केलं होतं त्यांनी, ते झपाटलेला रिटर्न काहीतरी. हां, झपाटलेला 2. त्याच्यानंतर ते तोच एक बघितला. लहानपणी एक सिनेमा पाहिला असेल आदिनाथ कोठारेंचा, आठव? हां. जो प्रत्येक आपल्या तो बघितलाय. हा, कुठला? नाव आठवत मला, बोलून नाव. माझा छकुला. हां, बरोबर. त्याच्यामध्ये आदिनाथ कोठारे बालकलाकाराची भूमिका केली आणि त्याच्यावरतीच नंतर तो सिनेमा आला होता मासूम. सिनेमा आला होता, बरोबर, आयशा जुल्काचा. हां. आणि त्याच्यामध्ये पण लक्ष्मण बेर्डे होते. हां, होते ना? हो, बरोबर. कुठल्या मराठी अभिनेत्यासोबत तुला काम करायची इच्छा आहे? होती लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्या मामांसोबत किती सिनेमे पाहिलेस? खूप सिनेमा पाहिले मी लहानपणापासून. त्यांचे किती सिनेमे बघितले असतील. म्हणजे जेव्हा यायची टी व्हीला वगैरे, जेव्हा आपल्या अँटिना फिरवायचो आपण, त्यावेळी जेव्हा त्यांचे सिनेमा लागायचे, किती मजा घेऊन बघायचो आपण. अशी बनवणी तर माझी खूप फेवरेट फिल्म आहे. अशी बनवणी फक्त तुझी नाही, ह्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण रसिक प्रेक्षकांची ती फेवरेट आहे. ती फेवरेट फिल्म आहे. एखादा सीन आठवतो तुला? तो धनंजय माने ते राहतात.
जेव्हा त्याच्यानंतर मग तो वाला सीन आहे जो हां असं असं असतं हां सॉरी हां धनंजय माने इथे राहतात का, तो एक सीन आहे हां है ना, इस्रायलला जायचं आहे, अरे तू कधी जाणार इस्रायलला, ते खूप मजा आहे. 50 रुपये 50 वाढले. रुपये वाढले परत ते मजा येते ती फिल्म बघायला. मग लक्षामामांना भेटता नाही आलं कधी तुला, किंवा आम्हालाही नाही भेटता आलं, पण अभिनय वगैरे त्यांचा मुलगा आहे, त्याला कधी भेटायची संधी मिळाली का तुला? नाही अजून तरी नाही अजून तरी नाही मिळाली. मिळाली.